लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल. तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे. घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये. मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोणात हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाहीये. मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही शक्ती ताकदीने उभे राहू.